जर आपण घरनं बुटीक चालवत असू किंवा आपलं प्रोफेशनल बुटीकचं शॉप असेल, तर आपल्याला कायम एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे ब्लाउजची स्टिचिंग काय घ्यावी किंवा ब्लाउजचे शिलाईचे रेट्स काय असावे? तर आपण जर ब्लाउजची शिलाई जास्त घेतली, तर क्लायंटला वाटतं, की आपण ब्लाउजचे चार्जेस खूप घेतो. आणि जर आपण ब्लाउजचे स्टिचिंग चार्जेस कमी घेतले, तर आपल्याला वाटतं, की आपण कमी पैशांमध्ये काम करतोय. तर या 2 गोष्टींमधला जो डिफरन्स आहे, तो कसा भरून काढायचा? म्हणजे आपण आपल्या स्टिचिंग केलेल्यानुसार चार्जेस कसे घ्यावे आणि क्लायंटलाही वाटलं पाहिजे, की ते चार्जेस हे योग्य आहेत. तर या 2 गोष्टींची जर सांगड घालायची असेल, तर त्यासाठी काय करायला पाहिजे? तर या विषयावरती आपण आता बोलणार आहोत. म्हणजेच काय? तर ब्लाउजचे चार्जेस काय घ्यायला पाहिजे? आपण याच्याबद्दल आता थोडंसं डिस्कस करणार आहेत. तर पहिला मुद्दा हा आहे, की ब्लाउजचे चार्जेस काय घेतोय? ही गोष्ट ठरवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं पॅरामीटर म्हणजे काही गोष्टींच्या शक्यता ज्या असतात, त्या आपल्याला या ठिकाणी आधी डिसाईड करायला पाहिजेत. त्या कोणत्या? तर ब्लाउजचे जे चार्जेस घेणार आहेत आपण, तर हे कशावरती ठरतात? तर सगळ्यात आधी म्हणजे मी बऱ्याचदा आपल्या स्टुडंट्सला हे शेअर केलेलं आहे याआधी, की ब्लाउजचे चार्जेस कोणत्या गोष्टींवरती ठरतात. तर ब्लाउजचे जे चार्जेस आहेत, हे ठरवण्यासाठी काही पॅरामीटर्स म्हणजे काही गोष्टी किंवा काही शक्यता आपल्याला त्यांचा विचार नक्की करावा लागेल. मग त्या कोणत्या असतील? जसं की आपण कुठल्या प्रकारची फिटिंग आपल्या क्लायंटला देणार आहेत? आपण आपल्या क्लायंटला कशा प्रकारची फिनिशिंग देणार आहेत? याचबरोबर आपण जे काही रॉ मटेरियल वापरणार आहेत, म्हणजे जो दोरा असेल, त्यानंतर आपण जी स्विंग मशीन वापरणार आहेत, ओव्हरलॉक मशीन वापरणार आहेत का? म्हणजे ब्लाउजला ओव्हरलॉक करणार आहेत का? अशा अनेक गोष्टी असतात. आपण ब्लाउजचे जे गळे आहेत, उदाहरणार्थ एखादा डिझाइनचा नेक आहे, तर तो आपण प्रॉपर पेपर कॅनव्हासवरती केलाय का? तो पेपर कॅनव्हास आपण वेगळ्या अस्तरवर फ्यूज केलाय का? त्यानंतर लायक्रा फ्युजिंग वापरली आहे का? पॅडेड ब्लाउज आहे का? का ब्लाउजला गोट आहे, कॉन्ट्रास्ट आहे, काय आहे? या सगळ्या गोष्टी या डिपेंड करतात आपले ब्लाउजचे चार्जेस काय आहेत हे ठरवण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे आहे ब्लाउज, जे आपण स्टिच करणार आहेत, ते कोणत्या प्रकाराचं आहे? म्हणजे प्रिन्सेस ब्लाउज आहे का? टक्स ब्लाउज आहे का? कटोरी ब्लाउज आहे की बोट नेक ब्लाउज आहे की अगदी डिझायनरमध्ये मधुबाला, सब्यसाची असे वेगवेगळे ब्लाउज आहेत. या सगळ्या गोष्टींची कॅटेगरी आधी आपल्याला ठरवावी लागते. जर आपण प्रिन्सेस ब्लाउज स्टिच केलाय, तर त्याचे चार्जेस काय घ्यायला पाहिजे हे आपण डिसाईड करायला पाहिजे. जनरली काय आहे, की प्रिन्सेस ब्लाउजला जास्त मागणी आहे. त्यामुळे त्या ब्लाउजचे जे स्टिचिंग चार्जेस आहेत, हे थोडेसे जास्त आहेत. कंपॅरेटिव्ह टक्स ब्लाउज आहे, याची मागणी थोडीशी कमी आहे. त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे चार्जेस कमी घ्यावे लागतात. कटोरी ब्लाउजची मागणी सगळ्यात जास्त आहे. मग सगळ्यांना असं वाटतं, की कटोरी ब्लाउजचे चार्जेस अजून कमी असायला पाहिजेत. तर वास्तविक बघता ते तसं असायला पाहिजे का? या गोष्टींचाही आपल्याला पुढे बोलायचं आहे. परंतु प्रिन्सेस ब्लाउज कोण वापरतं? या गोष्टीचा अगदी थोडा आपण जर विचार केला, तर प्रिन्सेस ब्लाउज थोडंसं यंग एजमधले ज्या महिला आहेत, त्या ते वापरतात. त्यानंतर ठीक आहे, मग यंग एजमधल्या महिला आहेत, तर त्या थोडंसं चार्जेस द्यायला अ, देतील का? तर हो, नक्कीच ते प्रिन्सेस ब्लाउजला थोडे जास्त चार्जेस देतील. आता जर आपण बेसिक ब्लाउज आपल्याकडे केलेला असेल, बोट नेक केलेला असेल किंवा इतर कोणते ब्लाउज आपल्याकडे आपण शिकलेलो असू. तर आपल्याला हे लक्षात येईल, की प्रिन्सेस ब्लाउज स्टिच करणं हे ईझी आहे कंपॅरेटिव्ह टक्स ब्लाउज असेल, कटोरी ब्लाउज असेल याच्यापेक्षा किंवा मग अजून थोडंसं डिझायनरमध्ये जर आपण गेलो, बोट नेक ब्लाउज असेल किंवा मधुबाला, सब्यसाची असे जे काही ब्लाउज असतील, तर या सगळ्यांमध्ये आपल्याला लक्षात येतं, की यांचे चार्जेस कसे असायला पाहिजेत, हे थोडंसं आपल्याला आपण ज्यावेळेला शिकतो, त्यावेळेला लक्षात येतं, की याच्यात काम कशा पद्धतीचं आहे. प्रिन्सेस ब्लाउज ड्राफ्टिंगला थोडा ईझी आहे कंपॅरेटिव्ह टक्स ब्लाउज, कटोरी ब्लाउज. मग आपण म्हणतो, की प्रिन्सेस ब्लाउजला शिलाई का जास्त घेतोय? तर तो जास्त ट्रेंडिंग आहे, जास्त डिमांडिंग ब्लाउज आहे. म्हणून त्याची शिलाई आपण नक्कीच त्याचे चार्जेस जास्त घ्यायला पाहिजे. मग टक्स ब्लाउज कोण वापरतं? कटोरी ब्लाउज कोण वापरतं? तर एक थोडंसं ऑब्झर्व्ह केलं तर कटोरी ब्लाउज हा थोडंसं वयस्कर महिलांमध्ये वापरला जातो. ज्यांना जास्त करून फिटिंग आणि फिनिशिंग वरती भर त्यात जास्त देत नाहीत. पण त्यांचं एक
लक्ष काय असतं, की कटोरी ब्लाउजला तुम्ही काय चार्जेस घेताय? तर ते चार्जेस थोडेसे कमी घ्या, असं त्यांचं हे असतं. परंतु आपल्याला आपली क्वालिटी टिकवायची आहे, आपली फिटिंग, फिनिशिंग छान द्यायची आहे. तर त्यावेळेला थोडंसं बाकीच्यांपेक्षा आपले ब्लाउजचे रेट्स थोडे जास्त असणं स्वाभाविक आहे आणि ते आपण घ्यायलाही पाहिजे. कारण आपण छान फिटिंग, फिनिशिंग देणार आहेत. तर हे झालं आपण बेसिक ब्लाउजबद्दल बोललो. मग आता थोडंसं बोट नेक ब्लाउजबद्दल जर बोलायचं झालं, तर बोट नेक ब्लाउज जनरली कोण घालतं? ज्या यंग मुली आहेत किंवा यंग लेडीज आहेत, महिला आहेत, त्यांच्यामध्ये बोट नेक ब्लाउज घालण्याचं प्रमाण हे जास्त आहे. तर बोट नेक ब्लाउजमध्ये सुद्धा खूप छान प्रकारे डिझाईन्स करता येऊ शकतात. म्हणजे बोट नेक ब्लाउज फक्त एकच नाही होणार. तर बोट नेक ब्लाउजमध्ये अनेक प्रकारच्या डिझाईन्स सुद्धा केल्या जाऊ शकतात. हे तर आपण पाहिलेलं आहे, आपण हे शिकलेलो आहे. तर बोट नेक ब्लाउजचे स्टिचिंग चार्जेस हे कंपॅरेटिव्ह प्रिन्सेस ब्लाउजपेक्षा आपल्याला थोडे जास्त नक्की घेता येतील. मग आता बोट नेक ब्लाउज झाला, मग हाय नेक ब्लाउज असेल, मधुबाला असेल, सब्यसाची असतील. हे ब्लाउजचे प्रकार हे डिझायनर ब्लाउजमध्ये येणारे हे ब्लाउज आहेत. तर यांचे चार्जेस या सगळ्या ब्लाउजपेक्षा नक्की आपण थोडेसे जास्त घ्यायला पाहिजेत. हे सगळ्याला मान्य आहे. परंतु ब्लाउजचे चार्जेस जास्त घ्यायचेत, हे जर आपण ठरवलं, तर आपल्या क्लायंटला काय वाटणार आहे, की "अरे, यांचे ब्लाउजचे चार्जेस खूपच जास्त आहेत." मग ट्यूब ट्यूब ब्लाउज सुद्धा असतो. त्याचेही चार्जेस जास्त असतात. मग क्लायंटला काय वाटतं, की हे ब्लाउजचे चार्जेस खूपच जास्त घेतात. यांच्याकडे नेक्स्ट टाईम ब्लाउज स्टिच करायला द्यायचाच नको. परंतु आपल्याला आपल्या क्लायंटला सांगता आलं पाहिजे, की आपण ब्लाउजचे चार्जेस का जास्त घेतो? का जास्त चार्ज करतो? त्याच्यामागचे कारणं काय? आणि ब्लाउजचे चार्जेस जर जास्त घ्यायचे असतील, तर त्यासाठी आपण आधी काय गोष्टी करायला पाहिजेत, यावरती आता आपण बोलूया. सगळ्यात आधी ड्राफ्टिंग. ज्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचा ब्लाउज असू द्या, त्याची ड्राफ्टिंग करताना ती ड्राफ्टिंग आपण प्रॉपर करायला पाहिजे. जेणेकरून ड्राफ्टिंग आपण व्यवस्थित पेपरवरती केली, तर ते ड्राफ्टिंग आपण अस्तरवर ठेवून अस्तर कटिंग करणार आहेत. मग अस्तर किती वापरायला पाहिजे, हेही आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर जो ब्लाउज पीस आपल्या क्लायंटनी दिलाय, तो आधी कट करण्यापूर्वी आपल्याला चेक करायचा आहे. त्याच्यात त्यांचं ब्लाउज प्रॉपर बसणार आहे का? त्यांनी जे डिझाइन दिली का ते प्रॉपर बसणार आहे का? या गोष्टींचा आपल्याला नक्कीच विचार करावा लागतो आणि हा विचार झाल्यानंतर मग आपल्याला त्या ब्लाउज पीसचं कटिंग करायचंय. आता ब्लाउज पीसचं कटिंग केलंय आपण. तर कटिंग केल्यानंतर ब्लाउजला एखादा जर गळा आहे म्हणजे एखादी गळ्याची डिझाइन असेल, तर ती डिझाइन काय आहे? जे साधं जर गोट असेल, तर त्या ब्लाउजला फक्त आपण गोट लावलाय, तर त्यानुसार आपल्याला त्या ब्लाउजचे चार्जेस नक्की घ्यायला पाहिजे. मग जर त्या ब्लाउजला आपण पेपर कॅनव्हास वापरून एखादा नेक बनवतोय, तर गोटपेक्षा ब्लाउजचे चार्जेस थोडेसे ₹10-20 आपण जास्त घ्यायला पाहिजे. का? तर याच्यामध्ये आपण काय करणार आहेत, आपल्याकडचा पेपर कॅनव्हास वापरणार आहेत, त्याच्यावर गळ्याची डिझाइन काढणार आहेत. आपली प्रेस वापरून म्हणजे आयर्न वापरून आपण तो गळा त्या अस्तरवरती फ्यूज करणार आहेत आणि तो गळा आपण स्टिच करणार आहेत आणि ती डिझाइन बनवणार आहेत. मग गोट बनवण्यापेक्षा कॅनव्हासवरती गळा काढणं, डिझाइन करणं याच्यात थोडंसं काम वाढलं आपलं. तर त्यानुसार मग आपण म्हणजे एक बेसिक ब्लाउजचे जे चार्जेस आपण फिक्स केलेत, की प्रिन्सेस ब्लाउज असेल बेसिक तर त्याला हे चार्जेस, टक्स ब्लाउज असेल, कटोरी ब्लाउज असेल, बेसिक असेल तर त्याला हे चार्जेस, बोट नेक म्हणजे असे इतर जे काही ब्लाउज आहेत, या सगळ्यांचे बेसिक चार्जेस आधी आपण डिसाईड करायचे, ते ठरवायचेत. मग त्यानुसार मग आता काय ठरवावं लागेल? मग यांच्या मागच्या गळ्याला पेपर कॅनव्हास वापरलाय. मग थोडेसे ₹10, ₹20 आपण वाढवावेत का? ₹50 वाढवावेत का? या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. मग मागच्या गळ्याला जर एखादी डिझाइन असेल, म्हणजे काठ वापरून डिझाइन बनवायची आहे, स्लीव्हजला काही डिझाइन बनवायची आहे, तर या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे डिझाइन करायची आहे, तर यासाठी काय करणार आहेत आपण? आपला थोडा एक्स्ट्रा वेळ देणार आहेत, आपलं स्किल त्यात देणार आहेत. या सगळ्या गोष्टी आपण याच्यात देतोय. म्हणजे आपलं स्किल दिलंय, वेळ दिलाय. मग मशीनवरती काम करायचंय. मग त्याच्यासाठी आपल्याला भरपूर वेळ जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ब्लाउजचे चार्जेस आपल्याला थोडेसे वाढवावे लागतील कंपॅरेटिव्ह बेसिक ब्लाउजपेक्षा. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय. आता नेक्स्ट पुढे काय असेल? मग आता आपण ब्लाउज स्टिचिंगला घेतलाय. तो ब्लाउज आपण कोणत्या मशीनवर स्टिच करतोय? जर आपण घरनं काम करतोय, तर आपण हाल्फ शटल स्विंग मशीन वापरली आहे. तर हाल्फ शटल स्विंग मशीनवर फिनिशिंग येणार आहे का? नाही.
मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आपली स्विंग मशीन अपग्रेड करावी लागेल. म्हणजेच काय? तर आपल्याला फुल शटल स्विंग मशीन घ्यावी लागेल किंवा हाय स्पीड स्विंग मशीन घ्यावी लागेल. मग या मशीन घ्यायच्यात म्हणजे जर तसा विचार करायला गेलं, हाफ शटल स्विंग मशीन अगदी 5 ते 6,000-7,000 पर्यंत नक्की येते. पण हेच जर तुम्ही फुल शटल स्विंग मशीन घेणार असाल, ती मशीन कितीला येते? जवळपास ती 10,000-12,000च्या रेंजमध्ये येते. मग हेच ब्लाउज जर तुम्ही हाय स्पीड स्विंग मशीनवर स्टिच करणार आहेत, त्या मशीनचा रेट काय आहे? त्या मशीनचा रेट नक्कीच 20,000 पासनं ते 30,000 पर्यंत आहे. मान्य आहे. मग ही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर आपण ब्लाउजला फक्त ₹100-200 चार्ज केले, तर ती इन्व्हेस्टमेंट निघणार आहे का? त्याच्यासाठी आपल्याला किती ब्लाउज स्टिच करायचेत? या गोष्टींचं कॅल्क्युलेशन आपल्याला आधी करणं गरजेचं आहे. बरं. चला आपण इथपर्यंत आता हे कन्सिडर केलं, की आपल्याकडे मशीन आहे. कोणती मशीन आहे, त्यानुसार काय रेट ठेवले. म्हणजे अगदी हे कॅल्क्युलेशन केलं. जर आपण ब्लाउजची शिलाई ही ₹200 घेतोय आणि आपण आपल्या हाय स्पीड स्विंग मशीनसाठी ₹30,000 इन्व्हेस्ट केलेत. तर 30,000 भागिले 200 म्हणजे किती ब्लाउज स्टिच केल्यानंतर तुमचं त्या मशीनचे पैसे निघणार आहेत, इन्व्हेस्टमेंट केलेले निघणार आहेत. बरं, तेवढे ब्लाउज आपण स्टिच करायला जी मेहनत केली आहे, त्या मेहनतीचा परतावा मिळणार आहे का? या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागेल. बरं, याच्यासाठी आता आपण दोरा कोणता वापरावा ब्लाउज स्टिच करायला? मी तर कायम हेच सजेस्ट करतो, की आपण 3 प्लाय थ्रेडच वापरायला पाहिजे. म्हणजे ज्या दोऱ्यामध्ये 3 धागे एकत्र करून दोरा बनवलाय, तो 3 प्लाय दोरा आपण वापरायला पाहिजे. मग जो 2 प्लाय दोरा म्हणजे साध्या कंपनीचा दोरा मार्केटमध्ये ₹5 ला येत असेल, तर 3 प्लाय थ्रेड जो आपण दोरा वापरणार आहे, त्याचा रेट ₹10 असेल. तर ₹5 चा दोरा वापरणं आणि ₹10 चा दोरा वापरणं याच्यात आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, ही नक्कीच वाढली. म्हणजे दोऱ्यामागची जी इन्व्हेस्टमेंट होती, ती ₹5 च्या ऐवजी ₹10 झाली आहे. बरोबर आहे. पेपर कॅनव्हास वापरलाय. बरं आता आपल्याला लायक्रा फ्युजिंग करायचा आहे. आपल्या ब्लाउजला आपल्याला लायक्रा फ्युजिंग करायचंय. मग लायक्रा फ्युजिंगचे चार्जेस काय आहे हे माहिती आहे आपल्याला. जे साधारणतः लायक्रा फ्युजिंग जर घ्यायला गेलं, तर एक ₹70 पासनं ₹120-150 मीटर पर्यंतचं लायक्रा फ्युजिंग मार्केटमध्ये अवेलेबल असतं. मग 1 मीटर लायक्रा फ्युजिंगमध्ये किती ब्लाउज स्टिच होणार आहेत? 2 नाही तर 3 ब्लाउज स्टिच होतील. मग एका ब्लाउजला किती खर्च आला? या गोष्टीचं कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला त्याच्यात करणं आहे. मग लायक्रा फ्युजिंग वापरलंय, दोरा वापरलाय, ओव्हरलॉक वापरलंय. चला ओव्हरलॉकबद्दल जर बोलायचं झालं, तर ओव्हरलॉकची मशीन जर घ्यायची झाली आपल्याला, तर एक ओव्हरलॉकची मशीन म्हणजे साधी जरी ओव्हरलॉकची मशीन घेतली, तरी ती 7,000 पासून 10,000 च्या बजेटमध्ये येते. त्याचा तो रेट असतो. मग ती इन्व्हेस्टमेंट काढायला मग किती ब्लाउज आपल्याला स्टिच करावे लागतील, याचाही विचार करणं साहजिक आहे. मग जर आपण या सगळ्या गोष्टी आपल्या क्लायंटला देतोय, म्हणजे काय देतोय? प्रॉपर फिटिंग देतोय, ब्लाउज छान स्टिच करतोय. स्टिच करण्यासाठी काय करतोय? 3 प्लाय थ्रेड वापरतोय. ओव्हरलॉक छान करतोय. ओव्हरलॉक्स करण्यासाठी पण आपण 3 दोरे असलेली ओव्हरलॉकची मशीन वापरतोय. आजकाल तर प्रोफेशनल बुटीकमध्ये 4 थ्रेड ओव्हरलॉक मशीन असते, 5 थ्रेड ओव्हरलॉक मशीन असते. मग या सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट निघते का? म्हणजे बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो. बुटीकमध्ये ब्लाउजचे रेट एवढे जास्त का आहेत? मग त्याच्या मागचं कारण काय असतं? तिथे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात. चला, छान फिटिंग दिली आहे, छान ब्लाउज स्टिच केलाय. आता ब्लाउज फिनिशिंग द्यायची आपल्याला. ब्लाउजची फिनिशिंग कधी येते? लायक्रा फ्युजिंग वापरल्यावर. मग लायक्रा फ्युजिंगचे चार्जेस काय हे कन्सिडर केले का आपण? ते कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण जी आयर्न वापरणार आहेत, म्हणजे प्रेस असते आपल्याकडे, कोणाकडे साधी प्रेस असेल, त्याची इन्व्हेस्टमेंट काय? म्हणजे एखादी जर साधी प्रेस पर्चेस करायची असेल, आयर्न पर्चेस करायची असेल, विकत घ्यायची असेल, तर त्याचा रेट काय असतो? साधारणतः 600 पासून ₹1000 पर्यंत ती मिळते. पण तेच जर आपल्याला स्टीम आयर्न पर्चेस करायची असेल, तर ती साधारणतः 3200 पासून 4000 पर्यंत वेगवेगळ्या कंपनीच्या, वेगवेगळ्या क्वालिटीच्या स्टीम आयर्न येतात. मग ही इन्व्हेस्टमेंट कधी निघणार आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. मग आपल्याला ज्या बारीक-सारीक गोष्टी इन्व्हेस्ट कराव्या लागतात. काय असेल? वेळोवेळी कात्रीला धार लावावी लागेल, मेंटेनन्स करावा लागेल, कटर वापरावे लागतील. अशा काही गोष्टी असतात ड्राफ्टिंग करण्यासाठी वेगवेगळे टूल्स वापरावे लागतील. म्हणजे जसं की आपला आर्म होल स्केल आहे. ती कधी तुटली, काही झालं किंवा खराब झाली, ती परत नवीन घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानुसार आपण
हे महत्त्वाचं आहे, की आपण काय गोष्टी, काय टूल्स वापरणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींवरती आपण ठरवायचंय, की आपलं ब्लाउजची शिलाई काय घ्यायची आहे. जर आज डायरेक्टली सांगायचं झालं, मी तुम्हाला सांगेल प्रिन्सेस ब्लाउजची शिलाई ₹400 घ्या. आणि तुम्ही जर या सगळ्या गोष्टी करणार आहेत, तर तुम्हाला ₹400 स्टिचिंग चार्जेस परवडतील का? नाही परवडणार. डेफिनेटली नाही. म्हणजे हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा असेल, की ब्लाउजचे स्टिचिंग चार्जेस मी तुम्हाला सांगण्यापेक्षा ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. एवढं तर नक्की खरं आहे. म्हणजे काय रॉ मटेरियल वापरलंय, किती मेहनत घेतली आहे, काय डिझाईन्स केली आहे. म्हणजे फक्त डिझाइन मागच्या गळ्याला असते का? नाही. ब्लाउजच्या स्लीव्हजला सुद्धा डिझाइन असते. मग स्लीव्हजला डिझाइन करायला जो वेळ गेलाय आपल्याला, तो वेळ पण कॅल्क्युलेट करावा लागेल. त्याच्यामध्ये आपण जे शिकलोय त्याचं स्किल सुद्धा कन्सिडर करावं लागेल. या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे सहसा बरेच जण हे सांगतात, की तुम्ही ज्या ठिकाणी आहेत, तर त्या ठिकाणी तुमचे कॉम्पिटिटर ब्लाउजचे चार्जेस काय घेतात, हे सुद्धा एनालिसिस करा. मला तेही मान्य आहे. तुमचे कॉम्पिटिटर काय ब्लाउजचे चार्जेस घेतात, हे नक्की एकदा तुम्ही बघा. परंतु त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगेल, की तुम्ही काय क्वालिटी देताय, तुम्ही काय फिनिशिंग, काय फिटिंग देताय, याचाही अभ्यास अभ्यास करा. तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा जर तुम्ही छान ब्लाउज स्टिच करत असाल, फिटिंग, फिनिशिंग देत असाल, जर त्यांच्यापेक्षा 5 गिराईक, 10 गिराईक म्हणजे कस्टमर, क्लायंट तुमच्याकडे जास्त आले, तर तुम्ही का नाही ब्लाउजचे चार्जेस त्यांच्यापेक्षा काही जास्त घ्यायला हरकत आहे? बरोबर आहे का? मुद्दा जर पटत असेल तर नक्की मेसेज करून सांगा. आत्तापर्यंत सांगितलेलं हे बरोबर आहे. कमेंट करूही शकता तुम्ही. जर आपल्याला आपण जो ब्लाउज स्टिच केलाय, त्याची फिनिशिंग, फिटिंग कळली तर आपण नक्कीच आता कॅपेबल आहोत, की आपण काय चार्जेस घ्यायला पाहिजे. यानंतरची महत्त्वाची गोष्ट अशी, की तुम्ही कोणत्या ठिकाणावर आहात याच्यावर पण डिपेंड करतं, की तुम्ही ब्लाउजचे स्टिचिंग चार्जेस काय घ्यायला पाहिजे. ते कसं? तर मग आता एक्झाम्पल देतो. तुम्ही एका गावामध्ये आहात, खेडेगावामध्ये आहात, बरोबर आहे. तर तुम्ही तिथे ब्लाउजचे चार्जेस अगदी ₹150 ₹200 घेत असाल प्रिन्सेस ब्लाउजचे. ओके. तर त्या ठिकाणी अ, कसं असतं, की त्यांना प्रॉपर फिटिंग, फिनिशिंग याच्यावरती जास्त फोकस नसतो त्यांचा. त्यांना फक्त ब्लाउज स्टिच करायचे. बरोबर आहे. परंतु आपल्याला आपलं स्किल त्या ठिकाणी वापरायचंय. ब्लाउज हा फक्त घालण्यासाठी नसतो. तर त्यातनं प्रॉपर फिटिंग आली पाहिजे, त्यातनं प्रॉपर फिनिशिंग दिसली पाहिजे. त्यात सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात, हे त्यांना आपल्याला सांगायचंय. म्हणजे काय? ब्लाउज पॅडेड का असू शकतो? ब्लाउजला अस्तर का लावायचं असतं? म्हणजे बऱ्याचदा आपले काही स्टुडंट सांगतात, "सर आम्ही या गावामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी बरेचसे क्लायंट्स म्हणतात, की आम्हाला ब्लाउज हा विथआऊट अस्तरचा स्टिच करायचा आहे. मग त्याचे चार्जेस आम्ही कमी घ्यायला पाहिजे." बरोबर आहे. परंतु ब्लाउज हा विथआऊट अस्तर का स्टिच करायला पाहिजे आणि का स्टिच करायला नाही पाहिजे, या गोष्टी ज्यावेळेस आधी आपल्याला स्वतःला कळणार आहेत, त्यावेळेस आपण ते आपल्या क्लायंटला सांगू शकतो, की हां, जर आपण विथआऊट अस्तरचा ब्लाउज स्टिच केला आणि जर चुकून तुम्ही अगेन्स्ट द लाईट, सनलाईट म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मागच्या साइडने सूर्यप्रकाश येतोय आणि मी इथे उभा आहे. ज्यावेळेला लाईट ट्रान्सफर होते किंवा तो सूर्यप्रकाश ट्रान्सफर होतो, त्यावेळेला जर आपण विथआऊट अस्तरचा ब्लाउज घातला, तर पॉसिबिलिटी असते शरीराचा काही भाग दिसू शकतो. तर हा जो विथआऊट अस्तरचा ब्लाउज का स्टिच करायला नाही पाहिजे, हे आपण सांगणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण काही गोष्टी स्वतः समजून घेतोय आणि आपण आपल्या क्लायंटला समजून सांगितल्या, तर त्यांना नक्की ह्या गोष्टी पटणार आहेत. अरे हां, विथआऊट अस्तरचा ब्लाउज नाही स्टिच करायला पाहिजे. का? तर त्याचं कारण हे होतं. मग ब्लाउजला टच बटन्स का लावायला पाहिजेत? का तर इनर्स दिसू नये. तर हे कधी कळणार आहे? ज्यावेळेला आपण आपल्या क्लायंटला सांगणार आहेत, की तुम्ही इनर्स घालत असाल, तर त्या ब्लाउजला आपल्याला टच बटन लावावे लागतात, प्रेस बटन लावावे लागतात. म्हणजे जेणेकरून काम करताना कधी ब्लाउज थोडासा सैल झाला किंवा नेक मधनं हे झालं किंवा शोल्डर मधनं थोडंसं इनर्सचे बेल्ट्स दिसले, तर ते दिसायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? मग आपल्याला टच बटन पट्टी, प्रेस बटन पट्टी लावावी लागेल. मग प्रेस बटन, टच बटन लावायला आपल्याला नक्कीच चार्जेस लागतात. बरोबर आहे. ते विकत आणायचं म्हणजे आपल्याला तर पैसे द्यावे लागणार आहेत. ते ₹10, ₹5 आपण आपल्या क्लायंटच्या शिलाईमध्ये का नाही इन्क्लूड करायला पाहिजे?
कित्येक गोष्टी अशा आहेत, की आपण स्वतःच्या खिशातनं का इन्व्हेस्ट करायचंय त्याला? आपण आपल्या क्लायंटला त्याच्याकडनं नक्कीच चार्जेस घ्यायला पाहिजेत या गोष्टींचे. मग आता फिनिशिंग पण आपण छान देतोय. म्हणजे काय आपण छान प्रकारची आयर्न वापरतोय, छान फिनिशिंग करतोय. मग या सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लायंटला नक्की सांगायला पाहिजेत. आपण गावात आहोत हरकत नाही. पण मी छान तुम्हाला फिटिंग देणार आहे, छान फिनिशिंग देणार आहे. जेणेकरून तुम्ही ज्यावेळेला चार-चौघांमध्ये वावरताल, त्यावेळेला तुमची सेफ्टी महत्त्वाची आहे आणि ती सेफ्टी आपण सगळी याच्यात कव्हर करणार आहेत, हे नक्की सांगायला पाहिजे. आता हा प्रश्न कुठे येतोय? खूप काही एक्सप्लेन करायचा. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या गावामध्ये त्यावेळेला हा प्रश्न पडतो, की कितपत कदाचित जास्त गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन कराव्या लागतात. मग तेच जर आपण एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी आहेत, मग उदाहरण सांगतो प्रिन्सेस ब्लाउजचे चार्जेस एखाद्या गावामध्ये आपण ₹200 घेतोय. तर तेच ब्लाउजचे म्हणजे प्रिन्सेस ब्लाउजचे चार्जेस आपण तालुक्याच्या ठिकाणी ₹250 घ्यायला पाहिजे. एवढं तर नक्की आहे. का? तर त्या गावात राहतानाचा जो खर्च आहे, त्याच्यापेक्षा तालुक्याच्या ठिकाणी राहिल्यानंतरचा जो खर्च आहे, तो नक्कीच जास्त असणार आहे. जर तुमचं प्रोफेशनल बुटीक आहे, रेंटनी शॉप घेतलंय, तर तुम्हाला शॉपचा रेंट पण द्यायचा आहे. बरोबर आहे. जर उदाहरण सांगतो, तुम्ही एखाद्या ठिकाणी एक बुटीकसाठी शॉप रेंटनी घेतलंय. त्या शॉपला ₹5000 किराया आहे, रेंट आहे. आपण एक एव्हरेज कन्सिडर करूया एक्झाम्पल म्हणून. तर ₹5000 जर रेंट असेल, तर तुम्हाला किती ब्लाउज स्टिच करावे लागतील? जेणेकरून म्हणजे जर तुम्ही ₹200 स्टिचिंग चार्जेस घेताय प्रिन्सेस ब्लाउजचे आणि ₹5000 रेंट देताय, तर तुम्हाला महिन्याला किती ब्लाउज स्टिच करावे लागतील? त्यानंतर तुमचा त्या शॉपचा किराया निघणार आहे. याचं कॅल्क्युलेशन आधी करावं लागेल. बरोबर आहे? म्हणजे महिन्यातले जर तुम्ही 25-30 ब्लाउज आधी स्टिच करतायत, त्यातनं तुमचा रेंट निघतोय. मग तुमचं काय प्रॉफिट राहिलं? तर स्वतःच्या प्रॉफिटबद्दल सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, कॅल्क्युलेशन्स करावे लागतील आणि मग डिसाईड करावं लागेल, की आपण ब्लाउजचे चार्जेस काय घ्यायचे. ओके. आता मी स्टेप सांगितली. सुरुवातीला गावामध्ये आहेत आपण, त्यावेळेस प्रिन्सेप ब्लाउजचे आपण चार्जेस ₹200 घेतले. आता आपण तालुक्याच्या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी काय केलं? गावापेक्षा आपण ₹50 ब्लाउजचे चार्जेस वाढवले. ₹250 केले. हे कोणते चार्जेस झाले? हे फक्त बेसिक ब्लाउजचे चार्जेस झाले. मग ह्याच्यात काही डिझाईन्स करायच्यात, तर आपण त्याच्यावर ते वाढवावे लागतात. मग आता आपण तालुक्याच्या ठिकाणी आहेत. तेच जर आपण एखाद्या थोडंसं मोठ्या शहरात आहेत, पण तो जिल्ह्याचं ठिकाण नाहीये. मग त्या ठिकाणी काय चार्जेस घ्यायला पाहिजे? 250 च्या ऐवजी तिथे ₹300 घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. हे उदाहरण झालं. 200, 250, 300, 400 जे काही रेट येणार आहेत, हे सगळे उदाहरण असणार आहेत. मग हेच जर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, डिस्ट्रिक्ट प्लेसला आहोत, तर त्या ठिकाणी आपण ब्लाउजचे चार्जेस काय घ्यायला पाहिजे मग? त्या ठिकाणी एव्हरेज आपण ₹400 ब्लाउजचे बेसिक चार्जेस घ्यायला पाहिजे. का? तर गावापेक्षा, तालुक्यापेक्षा किंवा एखाद्या शहरापेक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी एक्सपेन्सेस जास्त असतात. त्यामुळे आपल्याला ब्लाउजचे चार्जेस हे थोडेसे जास्त घ्यावे लागतात. आता तेच आपण जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा आपण एखाद्या मेट्रो सिटीमध्ये बरोबर आहे. जसं की पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, असे संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, असे वेगवेगळे शहर झाले, जे की मेट्रो सिटीमध्ये आपण त्यांना कन्सिडर करतो. तर अशा ठिकाणी ब्लाउजचे चार्जेस काय पाहिजे? तशा ठिकाणी तुम्ही ब्लाउजचे चार्जेस जे जिल्ह्याच्या ठिकाणी ₹400 होते, ते तुम्ही नक्कीच मेट्रो सिटीच्या ठिकाणी ₹600 पर्यंत मिनिमम घ्यायला पाहिजे. हा जो डिफरन्स असतो, तो कोणता असतो? येणारा खर्च, त्यात केलेली मेहनत आणि एक्स्पेक्ट असलेलं प्रॉफिट या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ब्लाउजचे चार्जेस फिक्स करावे लागतात, कन्सिडर करावे लागतात. मग आता एक ताई म्हणतील, "सर मी या गावामध्ये आणि मी खूप छान फिटिंग फिनिशिंग देते. मग ₹200 घेणं सर योग्य आहे का?" माझंही थोडंसं प्रॉफिट वाढलं पाहिजे. शेतातलं काम जर मी नाही करणार आहे, मी फक्त घरनं ब्लाउज स्टिच करणार आहे. जर मी शेतात कामाला गेले, तर नक्की आता 2026 सुरू झालंय. तर शेतात कामाला गेले, तर मला नाही म्हटलं तरी 1 दिवस काम केलं, तर मला ₹400 हजेरी मिळेल. 350 असेल, काही ठिकाणी 300 असेल, काही ठिकाणी 400 असेल. मग सर मी दिवसभरात 2 ब्लाउज केले, तर मला काय परवडणार आहे? असं नक्कीच कोणाचा तरी प्रश्न असेल. परंतु मी हे सांगेल
तुम्हाला डिसाईड करायचं की तुमचं स्किल काय आहे, तुम्ही काय क्वालिटी देताय, काय फिटिंग फिनिशिंग देताय आणि तुमचं प्रॉफिट किती एक्स्पेक्टेड आहे, म्हणजे तुम्हाला किती नफा मिळावा, हे तुमचं जर असेल, गृहीत धरलेलं असेल. म्हणजे आता काही स्टुडंट असतात, "सर मला माझं घर चालवायचंय. मला महिन्याला कमीत कमी ₹30,000 तरी मला माझ्या बुटीकमधनं प्रॉफिट झालं पाहिजे." असं बरेच जण म्हणतात. मग ₹30,000 जर प्रॉफिट करायचा आहे, केलेली सगळी इन्व्हेस्टमेंट बघायची आहे, तर या गोष्टीनुसार जर आपल्याला ठरवायला गेलं, तर ₹30,000 जर तुम्हाला निव्वळ नफा पाहिजे असेल तुम्हाला ब्लाउज स्टिच करून, तर तुम्हाला किती ब्लाउज स्टिच करावे लागतील? तुम्हीच कॅल्क्युलेट करा. रोजचा ₹1000 प्रॉफिट पाहिजे. हा सगळा खर्च करायचा आहे रॉ मटेरियलचा. मग तुम्हाला नक्की 4-5 ब्लाउज स्टिच करावे लागतील. एका ब्लाउज मागे तुम्हाला जर ₹200 नफा उरत असेल, 5 ब्लाउज स्टिच केले, तर तुम्हाला ₹1000 दिवसाचे नफा होणार आहे. मग 5 ब्लाउज स्टिच करायचेत. त्यात तुमचा खर्चही काढायचा आहे. म्हणजे मशीनला केलेली इन्व्हेस्टमेंट, चालू कामामध्ये वापरलेलं रॉ मटेरियल असेल किंवा तुमचं शॉप रेंटनी असेल, तर काय स्टिचिंग चार्जेस घ्यायला पाहिजे, हे तुम्हाला नक्कीच आता क्लिअर झालं असेल, की काय कॅल्क्युलेशन्स करायचेत आणि त्यानुसार ब्लाउजचे स्टिचिंग चार्जेस काय घ्यायचे. आता मी हे सांगतो, की आपलं बुटीक आहे. 2026 सुरू झालंय. म्हणजे हा साधारण जानेवारी 2026 चा महिना आहे. या महिन्यामध्ये आपण ब्लाउजचे चार्जेस काय घेतो, हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करतो. मग आता मी सांगेल, की आपल्याकडे बेसिक प्रिन्सेस ब्लाउज जर असेल, तर आपण ₹600 चार्ज करतो त्यांना. म्हणजे बेसिक प्रिन्सेस ब्लाउजची शिलाई जी आहे, ती आपल्याकडे 600 आहे. टक्स ब्लाउज आहे, कटोरी ब्लाउज आहे. या दोन्हीची शिलाई, याचे स्टिचिंग चार्जेस आपण ₹500 घेतो. आपण कुठल्याही प्रकारचा विदाऊट अस्तर ब्लाउज स्टिच करत नाहीत. का? तर आपण आपली क्वालिटी मेंटेन ठेवणार आहेत. आता हे झालं बेसिक ब्लाउजबद्दल. मग बोट नेक ब्लाउज आहे आपल्याकडे. त्याची जर बोट नेक ब्लाउज आपण बेसिक आपल्याकडे स्टिच केला, तर आपण त्याचे चार्जेस ₹700 घेतो. प्रिन्सेस ब्लाउजपेक्षा ₹100 जास्त आहेत. का? तर बोट नेक ब्लाउज थोडासा ट्रेंडी आहे आणि डिमांडिंग पण आहे. जसं प्रिन्सेस ब्लाउज आहे, प्रिन्सेस ब्लाउजपेक्षा थोडंसं बोट नेकला अजून जास्त डिमांड आहे. हे कोण घालतं? यंग एजमधल्या मुली असतील, महिला असतील, हे ते वापरतात. त्यानंतर आपण जर बघायला गेलं ट्यूब ब्लाउज. मग ट्यूब ब्लाउज असेल, मधुबाला असेल, सब्यसाची असेल, या ब्लाउजला जनरली आपण ₹1000 च्या रेंजमध्ये म्हणजे ₹800 पासनं ते ₹1500 पर्यंतच्या रेंजमध्ये आपण चार्जेस घेतो. आता बरेच जण हे म्हणतील, "सर, तुम्ही खूपच जास्त चार्जेस घेताय." बरेच जण असंही म्हणतील, "सर, तुम्ही फक्त कमी चार्जेस घेताय किंवा तुम्ही फक्त या ब्लाउजला ₹500 घेता. आम्ही तर या ब्लाउजला ₹1000 घेतो, ₹700 घेतो, ₹800 घेतो." असं नक्कीच म्हणतील. परंतु हे का आहे? तर हे तुम्ही कोणत्या ठिकाणावर आहेत, तुमचं काम काय क्वालिटीचं आहे, आम्ही कोणत्या ठिकाणावर आहोत आणि आपण कुठल्या प्रकारची फिटिंग, फिनिशिंग देतोय, कुठल्या प्रकारची क्वालिटी देतोय, याच्यावरती ठरतं, की ब्लाउजचे चार्जेस काय घ्यायला पाहिजे. मग आता मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह आयडिया दिली, की ब्लाउजचे चार्जेस आपण काय घेतो. जर आपल्यासारखीच फिटिंग, फिनिशिंग तुम्ही देत असाल, तर नक्कीच तुम्ही एवढे चार्जेस घ्यायला पाहिजे. ठीक आहे, एवढे नाही घ्यायचे, याच्यापेक्षा थोडेसे कमी किंवा याच्यापेक्षा थोडेसे जास्त तुम्ही नक्की घेऊ शकता. पण याच्याबरोबर थोडा मार्केट सर्व्हे पण करा, की तुमचे कॉम्पिटिटर्स काय चार्जेस घेतायत. त्यांची फिटिंग, फिनिशिंग क्वालिटी कशी आहे, हेही एनालिसिस करा. जर तुम्ही महिला असाल, तर जर तुम्हाला ओळखत नसतील तुमचे कॉम्पिटिटर, तर स्वतः तुम्ही त्या कॉम्पिटिटरकडे जा. एखादा ब्लाउज तुमचा स्वतःचा स्टिच करायला द्या. त्यांची क्वालिटी तुम्हाला नक्कीच कळेल. त्यांची फिटिंग कशी आहे, फिनिशिंग कशी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. जर तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला, फ्रेंड्सला, घरातील कोणी मेंबर्स असतील, त्यांना पाठवा ब्लाउज स्टिच करायला त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडनं एखादा ब्लाउज स्टिच करून घ्या किंवा वेगवेगळ्या पॅटर्न्सचे ब्लाउज स्टिच करून घ्या आणि त्यांच्याकडनं तुम्ही हे करून घ्या, की ते काय चार्जेस घेतात, त्यांची क्वालिटी कशी आहे आणि हे कशी आहे, त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल, की तुमचे कॉम्पिटिटर्स काय घेतात. आता या सगळ्या गोष्टींचा एनालिसिस म्हणजे या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचंय, की तुम्हाला तुमच्या ब्लाउजचे चार्जेस काय घ्यायचे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही हा व्हिडिओ YouTubeवरती बघत असाल, तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ Instagram, Facebookवरही बघत असाल, तर आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करा. जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या ॲपमध्ये बघत असाल, तर नक्की मेसेज करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटलाय.